सर्वांना सलाम। आज या पवित्रवारी फिरून एकदा परमेश्वराने ही संधी आम्हाला दिली, त्याच्या समक्षतेमध्ये येण्यासाठी, त्याचं गौरव करण्यासाठी। त्याबद्दल आपण प्रभूचा धन्यवाद करूया। आपण प्रार्थना करू आणि प्रार्थनेने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया। प्रार्थना करू। हे आमच्या स्वर्गीय जिवंत देव बापा, सर्व मान सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो। आजचा हा पवित्र वार आम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये जोडला, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। प्रभू तू महान आहेस, प्रभू तू दयेचा सागर आहेस, दयाघनाचा परमेश्वर आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। प्रभू हा पवित्र वार जो तो आम्हाला दाखविला, आणि देव बापा तुझ्या समक्षतेमध्ये येण्यासाठी संधी दिली, स्तुती करतो। प्रभू जो वेळ तू आम्हाला दिलेला आहे प्रार्थनेसाठी, उपासनेसाठी, वचन ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो। प्रभू देव बापा आज जगाची परिस्थिती जी आहे ती तुला माहीत आहे। अशा कठीण परिस्थितीमध्ये लोक सैरभैर झालेले आहेत, लोक देव बापा भयभीत झालेले आहेत आणि लोकांना समजत नाही की आम्ही काय करावं। परंतु अशा प्रसंगी प्रभू देवा तुझ्या वचनामधून तू आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतोस, आम्हा सर्वांना धीर देतोस आणि तुझ्या विश्वासणाऱ्यांना तू आगाऊ भविष्यकाळामध्ये होणाऱ्या घटनांची जाणीव करून दिलेली आहे। आणि देव बापा त्या समोर घडताना मी पाहतो आणि त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। आणि देव बापा तुझे काही करतोस ते तुझ्या इच्छेने करतो, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। देव बापाचा हा प्रसंग आम्हाला दिला प्रार्थना करण्यासाठी, मंडळीसाठी आणि मंडळीतील प्रत्येक लहान थोरांसाठी मी प्रार्थना करतो। सर्वांवरती तुझा अनुग्रह कर, सर्वांना सुखी समनिरोगी ठेव, सर्वांचे शारीरिक, बौद्धिक आणि आत्मिक काळजी तू घे आणि प्रत्येकाचं आध्यात्मिक जीवन हे तुझ्या गौरवासाठी उपयोगात आण। हे पवित्र देव बापा तू आजचा पवित्र वार आम्हा सर्वांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी आशीर्वादाचा करावा, हीच प्रार्थना आम्ही नम्रतेने करतो। आज आम्ही विशेष प्रार्थना करतो ज्या साथीच्या रोगानं भयंकर लोक त्रस्त झालेले आहेत, जगामध्ये हा प्रसार साथीचा वाढत आहे। अशा प्रसंगी प्रभू आम्ही तुझ्याकडे याचना करतो, प्रार्थना करतो, विनंती करतो की तुझं आत्म्याचं कार्य होऊ दे तुझ्या सामर्थ्याने। आणि प्रभू येशू तुझ्या कृपेने, दयेने मनुष्य जातीचा प्राण वाचला जावा आणि मानवांना समजबुद्धी यावी, मनुष्याने तुला ओळखावं, जाणावं। आणि म्हणून देव बापा या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला पश्चाताप करण्याची बुद्धी दे, प्रत्येकानं तुझ्याकडे वळावं आणि आपले नेत्र तुझ्याकडे लावावे आणि प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, हे होऊ दे तुझ्या गौरवासाठी। प्रभू प्रार्थना ऐकत्यास उपकार मानतो, आम्हा सर्वांना सांभाळत्यास आभार मानतो। जगाची सर्व परिस्थिती आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, त्याबद्दल आम्ही स्तुती करतो। प्रभू पुन्हा एकदा आमच्या सर्व मंडळीचं संगोपन कर, सांभाळ कर आणि संरक्षण कर। मंडळीतील लहान तरुणांना विशेष करून तुझी कृपापूर्व शारीरिक आणि आत्मिक आरोग्य सर्वांना दे, तुझं संरक्षण सर्वांना असू दे प्रभू देवा। आणि या सर्व साथीच्या रोगांपासून तुझ्या विश्वासणाऱ्यांचं, तुझ्या मंडळीचं विशेष करून संरक्षण कर, हीच आज मी प्रार्थना करतो। आज येणारं वचन आम्हासाठी आस्वादित कर आणि वचन आम्हा संगती तू बोलत असताना तुझा आत्मा कार्यरत असू दे। पवित्र आत्म्याच्या साह्याशिवाय, देवा तुझ्या साह्याशिवाय आणि कृपेशिवाय आम्ही बोलू शकत नाही। आणि म्हणून आम्हाला विशेष करून सहाय्य कर, मला सहाय्य कर, माझ्या ओठाच्या जिभेला स्पर्श कर आणि वचन ऐकणारे कान, ऐकणारं मन प्रत्येकाला तू दे, हीच प्रार्थना आम्ही करतो। आणि हे वचन येत असताना ते स्वीकारावं, त्यावरती आम्ही विश्वास ठेवावा आणि या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन तपासावं, म्हणून आम्हा सर्वांना विशेष करून सहकार्य कर। आजचं वचन आमच्या मंडळीसाठी आणि मंडळीत प्रत्येक व्यक्तीसाठी आशीर्वाद, दया आणि कृपा लाभू दे। आणि या वचनाच्याद्वारे प्रत्येकाच्या आज तू भेट घे प्रभू। आमच्यामधील उणिवा ज्या असतील त्या दूर कर आणि देव बापा या वचनाद्वारे तू आम्हाला सद्बोध कर आणि हा सद्बोध आम्ही ऐकून तसं जीवन जगावं, म्हणून आम्हा सर्वांना विशेष करून चालना तू दे। प्रार्थना ऐकली, स्तुती करतो आणि आम्हा सर्वांना विशेष करून आशीर्वादित केलेला आहे, त्याबद्दल आभार मानतो। ही प्रार्थना ऐकली, उपकार मानतो। प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आमचा मान तारणारा, याच्याद्वारे याच्या नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणतो साहेब, आमेन। ज्यावेळेस आजच्या वचनाकडे आपण वळणार आहोत, जे वचन आज देव बापानं आम्हासाठी देऊ केलेलं आहे ते वचन आज आपण वाचूया।
मार्कुस शुभवर्तमान आणि त्याचा 16वा अध्याय आणि 15 ते 20 वचनं आपणासाठी मी वाचतो. नवीन करारामधून मार्कुस शुभवर्तमान 16वा अध्याय 15 ते 20 वचनं. येशूची अखेरची आज्ञा. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. याप्रमाणे त्यांच्या बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्याने तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्याद्वारे वचनाचं समर्थन करीत होता. देवबाप ही वचनं आम्हासाठी आशीर्वादाची करो. या वचनाच्या प्रकाशामध्ये पुन्हा एकदा आपण येत असताना आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणानंतर, त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर आता स्वर्गरोहण जे झालं प्रभू येशूचं, ख्रिस्ताला जे वर उचलण्यात आलं त्या संबंधानं आणि शेवटची जी अखेरची येशूची आज्ञा, त्याचं स्वर्गारोहण आणि शिष्यांची कामगिरी या संबंधानं आज आपण हे वचन ऐकणार आहोत. मार्कुस शुभवर्तमान 16वा अध्याय 15 ते 20 वचनं आम्हाला येशूच्या स्वर्गारोहणासंबंधानं आणि त्याची अखेरची आज्ञा जी आहे त्या संबंधानं मार्गदर्शन करतात. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशूचं क्रूसावरील मरण, त्याची 7 शब्द व त्यानंतर ख्रिस्ताचं पुनरुत्थान याविषयी आम्ही ऐकलं, पाहिलं आणि शिकलो आहोत. आज आपण स्वर्गरोहणापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना जी आज्ञा दिली आणि त्या आज्ञासंबंधानं आपण पाहणार आहोत. मार्क 16:15 हे वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशूने शिष्यांना दिलेली ही अखेरची आज्ञा किंवा सांगितलेली ही कामगिरी जी आहे त्या आज्ञांचं पालन या 11 जणांनी या ठिकाणी केलेलं आम्हाला दिसून येतं. परंतु जर आम्ही बारकाईने पाहिलं, ही आज्ञा जी आहे ती आज्ञा फक्त या 11 जणांसाठी होती का? फक्त ही आज्ञा 11 शिष्यांसाठीच होती का? त्या आज्ञांचं पालन फक्त त्यांनीच करायचं होतं का? आणि त्या आज्ञांचं पालन जर त्यांनी केलं तर त्याचा परिणाम काय झालेला आहे? आपण पाहतो की आपण प्रत्येकजण येशूवर विश्वास ठेवणारे आहोत. येशूच्या आज्ञा पालनाकडे पाहणारे आणि आज्ञा पालन करण्यासाठी प्रयत्न करणारे आहोत. येशूने जी आज्ञा आपणासाठी दिली ती आज्ञा सर्व जगासाठी होती का? सर्व विश्वासांसाठी होती का? का फक्त 11 शिष्यांसाठी होती? ते फार महत्त्वाचं आहे. परंतु आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने जी आज्ञा दिली ती सर्वांसाठी होती असं आम्हाला पाहायला मिळतं. शिष्यांना जी आज्ञा दिली त्या आज्ञेचं पालन त्यांनी केलं आणि म्हणून त्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की 11 जणांनी जगाची उलथापालथ केलेली आहे. त्यांनी शक्य होईल तितक्या प्रमाणात प्रभू येशूची आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याचं काम त्यांनी केलं आणि ते कार्य होत असताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्यांच्यासोबत होता, स्वतः कार्यरत होता असं देवाचं वचन 20 आम्ही पाहतो. वचन 20 सांगितलेलं आहे की चिन्हांच्याद्वारे आणि वचनाचे समर्थन प्रभू येशू करत होता. आणि हे वचन आम्हाला दाखवतं की येशू स्वतः त्यांच्यासोबत राहून कार्यरत होता. आम्ही जर वचन 19 पाहिलं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशूला स्वर्गात घेतल्यानंतर तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, पण तरीही तो या जगामध्ये कार्यरत आहे असं आम्हाला दिसून येतं. पहा, त्याने सांगितल्याप्रमाणे तो म्हणतो की मी जातो, परंतु मी तुम्हासाठी कैवारी
दुसरा काही वारी पाठवून देतो. आणि होय, त्याने तो पवित्र आत्मा पाठविला. पेंटिकॉस्टच्या दिवशी सर्व शिष्यांवरती पवित्र आत्मा उतरला. ते सर्व आत्म्याने भरून गेले. आत्म्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं आणि त्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते कार्यरत होते. आणि ते कार्य करत असताना येशू देखील त्यांच्यावर होता असं मला पाहायला मिळतं आत्म्याच्या रूपाने. आणि हे वचन प्रेषित 2:1-4 आम्ही पाहतो की देवाच्या आत्म्याचा वर्षाव या शिष्यांवरती झाला. येशूची इच्छा होती की जे काम प्रभू येशू ख्रिस्तानं सुरू केलं देवबापाच्या इच्छेनुसार ते सर्व काम शिष्यांनी पूर्ण करावं. आम्ही पाहतो जर एखादा व्यक्ती एखादं काम सुरू करतो आणि ते काम जर अर्ध राहतं किंवा त्या कामाची पूर्तता होण्याची जर गरज आहे तर ते दुसरं कोणीतरी करतं. आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू येशूने सर्व कार्य पूर्ण केल्यानंतर वधस्तंभावरचं कार्य, मरणाला जिंकण्याचं कार्य, पुनरुत्थानामध्ये पुनरुत्थित झालेला ख्रिस्त ज्याने सर्व काही पूर्णत्वास नेलं, तारणाची योजना, पापांची क्षमा, मुक्तीची योजना, तारणाची योजना, हे कार्य प्रभू येशूने पूर्ण केलं. परंतु त्यानंतर जर जगाचं तारण व्हावं ही सर्वांची आणि पित्याची इच्छा आहे तर ते कार्य पूर्ण करण्यासाठी सुवार्ता सांगण्याची गरज होती आणि आहे. आणि म्हणूनच येशूने स्वर्गात जाण्यापूर्वी शिष्यांना आज्ञा दिली आणि ती अखेरची आज्ञा होती की जा आणि सर्व सृष्टीला शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे मी शिकवलं ते त्यांना आज्ञा पालन करण्यासाठी शिकवा. ही जी आज्ञा आहे त्या आज्ञांचं पालन शिष्यांनी केलेलं आहे आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांना सहाय्य केलेलं आहे. आता प्रश्न हा आहे की जर शिष्यांनी सुवार्ता सांगितली, आज्ञेचं पालन केलं, तर मग आम्ही सुवार्ता सांगतो का? ही आज्ञा आमच्यासाठी होती का, आहे का? आम्ही देखील या आज्ञेचे भागीदार आहोत काय? या आज्ञेमध्ये आम्ही सहभागी आहोत काय? आम्ही आज्ञा पालन करतो का? होय, कारण जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होते असं वचन 16 आम्ही पाहतो. आणि हे प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे. आम्ही पाहतो येशूने शिष्यांना सांगितलेली जबाबदारी ते पार पाडत असताना त्या अगोदर त्यांचं तारण झालेलं आहे, त्या अगोदर त्यांनी पापक्षमा मागितलेल्या आहे, त्या अगोदर त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देखील झाला आणि त्या आत्म्याने भरून त्यांनी सुवार्ता सांगितलेली आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मला सुवार्ता सांगण्याची लाज वाटत नाही, कारण सुवार्ता ही तुमच्या तारणास बळकटी देणारी आहे. आणि म्हणून सुवार्ता सांगणं हे गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं हे काम आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे की आम्ही आत्मीयतेने सुवार्ता सांगावी, कारण ती आमच्या तारणाला बळकटी देणारी आहे. आणि सुवार्ता सांगण्याचीच आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलेली आहे. रोमकरासपत्र 10:14 सांगतं की त्याच्यावर ज्याने विश्वास ठेवला नाही तर त्याचा ते दावा कसा करतील, आणि ज्याच्या विषयी त्यांनी ऐकले नाही तर त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील, आणि घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील. याचाच अर्थ की कोणीतरी त्यांना सांगितलं पाहिजे, कोणीतरी सुवार्ता गाजवली पाहिजे, कोणीतरी घोषणा केली पाहिजे. आणि लोकांचे तारण होण्यासाठी सुवार्तेची घोषणा हे करणं महत्त्वाचं आहे. आणि ते काम प्रत्येक विश्वासणाऱ्याचं आहे. प्रत्येक विश्वासणारा की जो येशूचा अनुयायी आहे. तसे जर नसते तर देवाकडे 11 शिष्य होते, परंतु तरीही त्याने पाऊलाला पाचारण केलेलं आम्ही पाहतो. पाऊलाला त्याने निवडलेला आहे, शाऊलाचा पाऊल झालेला आहे आणि पाऊल सर्व जगामध्ये आणि त्याच्या सुवार्तेचा प्रसार करताना आम्ही पाहतो. पाऊलाने येशूच्या सुवार्तेसाठी छळ, दुःख, अपमान, बदनामी, त्रास सहन केला. पाऊलाने सुवार्तेसाठी आपला प्राण दिला. यावरून आम्हाला हे दिसून येतं की फक्त शिष्यांचंच काम नव्हतं सुवार्ता सांगण्याचं, परंतु जितक्यांनी त्याला आपला तारणा म्हणून स्वीकारलेला आहे, विश्वास जितक्यांनी त्याच्यावर ठेवलेला आहे,
अशा प्रत्येकाचं हे काम आहे की त्याची सुवार्ता आम्ही सांगावी. या ठिकाणी पावलानं सुवार्तेकरिता आणि पित्याची इच्छा पूर्ण होण्याकरिता आपला प्राण दिलेला आहे. आणि हे सर्व घडत असताना आम्ही पाहतो की पावलाने अनेक मंडळ्या स्थापन केल्या. पावलाने अनेक लोकांना ख्रिस्त सांगितला, ख्रिस्त गाजवला. आणि या सर्वामुळे अनेक राष्ट्रांमध्ये देवाच्या मंडळीचा उदय झाला. अनेक मंडळ्या स्थापन करण्यात आल्या, अनेक मंडळ्या जन्मास आल्या आणि त्यांनी देखील जगभर देवाचं कार्य पुढं नेलेलं आहे. प्रियानो, आज सुवार्ता सांगणं आमच्या शेजाऱ्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. आमचा शेजारी जर मृत झाला पण त्याला जर देवाचं नाव, येशूचं नाव कळलं नाही, त्याला जर सुवार्ता कळली नाही, तर त्याच्या जीवनाची, त्याच्या मरणाची जबाबदारी ही आम्हावर असणार आहे. त्याचा जाब जो आहे तो आम्हाला विचारला जाणार आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्येकजण, येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण, त्याने स्वतःच्या तारणासाठी आणि इतरांच्या तारणासाठी सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. आणि हीच येशूची अखेरची आज्ञा आणि त्याचं पालन आम्ही करणं गरजेचं आहे. त्याचं पालन आम्ही करतो का याचं देखील परीक्षण करणं हे गरजेचं आहे. प्रियानो, या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त सर्वांकरिता, म्हणजे जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, अशा सर्वांकरिता मरण पावला. मग आम्ही स्वतः आता इतरांसाठी जबाबदार आहोत. ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला, ख्रिस्ताने आम्हासाठी त्याग केला, ख्रिस्ताने आम्हासाठी तारण विधित करून दिलं. आता आमची जबाबदारी आहे आमच्या शेजाऱ्यांना, आमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना ते तारण विधित करणं, ती सुवार्ता सांगणं, कारण त्यांची जबाबदारी येशूने आम्हावर दिलेली आहे. येशूचे स्वर्गारोहण याविषयी आपण या ठिकाणी पाहूया. वचन 16 अध्याय 16 आणि 19 वचनानुसार, देवाने त्याला वर घेतले व आता तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रभू येशूने स्वर्गात जाणे आणि पित्याच्या उजवीकडे बसणे आणि पुन्हा परत येण्याविषयी प्रमुख याजकांना त्याने अगोदर सांगितले होते व देवाचं पुत्र मीच आहे हे देखील त्याने त्यांना स्पष्ट केलं होतं. हे देखील त्याने त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मार्क 14:61 ते 63 या वर्षात आम्ही पाहतो. तसं ज्यावेळेस आम्ही इब्री लोकासपत्र 1 अध्याय 3 वाचतो, त्यावेळेस देखील आम्ही पाहतो की त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून, म्हणजे देवाच्या आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापाची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गात जाणं, त्याचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट? प्रेषितांची कृत्य 5 ते 31 वचन जर वाचलं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला उजव्या हाताशी आधीच तारणारा बनवून आणि उच्च पद त्याला देऊ केलेलं आहे, दिलेलं आहे. आम्ही पाहतो वचन 32 प्रेषित म्हणतात, याविषयी आम्ही साक्षीदार आहोत. तसेच 1 तिमोथी 3:16 देखील सांगतं की त्याला देवाच्या गौरवात उचलण्यात आले, यावर आपण विश्वास ठेवावा. कारण ख्रिस्ताच्या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. मग ते पुनरुत्थान असो, मरण असो, स्वर्गारोहण असो, पवित्र आत्मा पाठविणं किंवा त्याचं कार्य जगभर चालू असणं, या सर्व गोष्टींवरती आम्ही विश्वास ठेवावा ही देवाची इच्छा आहे. कारण जो विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. येशूने त्याच्या शिष्यांना मार्क 11:22 सांगितले होते की देवावरती विश्वास ठेवा
त्याप्रमाणे आम्ही देखील विश्वास ठेवणं गरजेचं आहे. एक्झॉल्टेशन, ख्रिस्ताला वर उचलणं हे कसं शक्य झालं, कुठल्या कारणामुळं? आम्ही पाहतो की त्याच्या नम्रतेमुळे आणि त्याच्या आज्ञाधारकपणामुळे हे शक्य झालं, असं फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5:9 ते 11 ही वचनं जर आम्ही वाचली तर त्या ठिकाणी ते दिसून येतं. इब्री लोकास पत्र 12 अध्याय 2 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे आपण पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याच्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला. येशूने जसे पुढील गोष्टीकडे पाहिले तसे आपण देखील पुढील गोष्टींकडे पाहावे. पाऊल देखील आम्हाला सांगतो एफी 4:1 तुम्हाला झालेल्या पाचांना शोभेल असे चाला. वॉक अकॉर्डिंग टू युअर कॉल. या सर्व गोष्टी प्रभूची इच्छा काय ते समजून घ्या व स्वार्थेवर त्याच्या आज्ञेवर आणि भर द्या. विश्वास ठेवा. येशूचे स्वर्गारोहण झाले आणि म्हणून तो म्हणतो की जसा मी वरती जातो आणि वर जाताना तुम्ही मला पाहता तसेच आकाशातून मेघासहित येत असताना तुम्ही मला पाहाल. मार्क 14:62. येशूचे पुन्हा येणे या संबंधाने ही वचन आम्हाला आगाऊ सावध करत आहे, जागृत करत आहे व म्हणून मत्ते 25 5 शहाण्या कुमारिकाप्रमाणे आपण सावध असलो पाहिजे. आपली पूर्ण तयारी झालेली असली पाहिजे आणि आम्ही वराला भेटण्यासाठी तयार असलो पाहिजे. आपण सावध राहूया. संपूर्ण तयारी आपली असली पाहिजे आणि ख्रिस्ताला भेटण्यासाठी आमची आत्मिक तयारी आम्हाला करणं गरजेचं आहे. तो जेव्हा येईल न्यायनिवडा करण्यासाठी तेव्हा त्याने आम्हाला म्हटले पाहिजे शाबास भल्या आणि विश्वासू दासा. मत्ते 25:34 प्रमाणे त्याने आम्हाला म्हटले पाहिजे अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाला सिद्ध केले आहे ते वतन घ्या. आपल्याला स्वर्गातील वतन पाहिजे का जगातले पाहिजे? आजच ठरवा. जर स्वर्गातले पाहिजे तर अगोदर त्याचे राज्य, त्याची धार्मिकता आणि त्याचं तारण मिळण्याचा प्रयत्न करा. वरच्या गोष्टींकडे लक्ष लावा, खालच्या गोष्टींकडे लक्ष लावू नका. आमचा ओढा स्वर्गाकडे हवा, पृथ्वीकडे जगाकडे नको. आपली दृष्टी वरती हवी, खाली नको. ही देवाची इच्छा आहे. म्हणून आपल्या पाचांना शोभेल असे चाला व विश्वासास योग्य असे फळ द्या. देव तुम्हाला त्याच्या वचनात सर्वदा राखो. आमेन. यावेळेस आपण एक गीत गाऊया आणि तरुण लेकरांचे एक गीत होईल. थँक्यू. Oh
थँक्यू सुंदरशा गीताबद्दल. आपण प्रार्थना करू आणि त्यानंतर आशीर्वाद आपण घेऊया. प्रेमळ पित्या, उपकार मानतो, तू आज आमची भेट घेतली, आम्हा संगती बोलला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. खरोखर तुझी अखेरची इच्छा, अखेरची आज्ञा जी आम्हाला येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्राप्त झाली, त्या आज्ञेनुसार आम्ही जीवन जगावं आणि वचनामध्ये, आज्ञा पालनामध्ये आम्ही पुढे जात राहावं असं होऊ दे. मंडळी संगती बोलला त्यावर उपकार मानतो. आणि आज आमची मंडळी घरोघरी असताना प्रत्येकाचं संरक्षण कर, प्रत्येकाला विशेष आशीर्वाद तू दे आणि प्रत्येकाच्या जीवनातून तुला गौरव, मान, सन्मान, महिमा मिळू दे. प्रभू, मंडळी तुझ्या नावासाठी स्थिर केली, आशीर्वादित केली आणि स्थिर राखली, त्याबद्दल उपकार मानतो. प्रभू दे बापा, जर मंडळीत कोणी आजारी असतील त्यांना बरं कर, कोणी दुःखी असतील त्यांचं दुःख निवारण कर, कोणी कष्ट आणि संकटात असतील त्यांचे कष्ट संकट निवारण कर, कोणाला कुठल्या गोष्टींचा गरजा असतील त्यात पुरवठा कर आणि तुझ्या दैनिक कृपेने सर्व काही गोष्टी मंडळी प्रत्येकासाठी आशीर्वादाच्या होऊ दे. आमची प्रार्थना की स्तुती करतो. इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपीत. ही प्रार्थना आमचा दैनतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, याच्या नावामध्ये मागतो, म्हणतोस ऐक. आमेन. आपण आशीर्वाद घेऊ यावेळेस. आणि आता देवज बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि देवज पवित्र आत्मा याची सुखद संगती आम्हा प्रत्येकाबरोबर आणि या मंडळीबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. थँक्यू.